मला नाही माहिती, नवसाला पावणार आहे असं म्हणतात ते. असावं मग एखाद्या वेळा, त्यामुळंच एवढं गर्दी असणार आहे. इथं खूप गर्दी आहे बापरे. प्लेनमधनं आले मी, एरोप्लेनमधनं बसून आले. तुम्हाला दाखवते मी कुठं एरोप्लेन. इकडं मंदिरात आले म्हणून मला कळलं. म्हणजे दिसतं बघा डी-मार्ट. खूप नमस्कार मी यूट्यूब फॅमिली. कसं आहात तुम्ही? ठीक असताल, मस्त असताल. मी पण मस्त आहे, मजेत आहे. हे बघा सकाळ सकाळी पार्सल आले. किती आले? 4 पार्सल. मी 5 मागवले होते, आज 4 आले ते. मग तो म्हटलं दुपारपर्यंत पण 2 येईल वगैरे. मी काय मागवलं तुम्हाला नंतर दाखवेल मी. आणि एनिवे काही नाही. मेन म्हणजे तुम्हाला सांगू, गॅसचं किती भाव वाढले आणि सगळं त्या गॅसचं मस्करीत व्हिडिओ बनवले, हे बनवले ते झालं. पण गॅसवाल्या काकांना मी फोन केले, 2500 ते खाली नाही म्हणतात स्पष्ट. आम्ही नोंदवलं तरी तेच येईना, पण काय करावं मलाच कळत नाही आहे. आता बघूया. बापरे. आणि लोकांना अशा टायमिंगलाच लुटायला बघतात नाही का, किती आपण चांगलं म्हणू कोणाला सुद्धा, आणि बरोबर लुटतात आपल्याला. गॅसचं मिळालं आता कार्ड, आता ग्रुपून काढले. आता भावाला पाठवते, काय म्हणतो बघते, आणि जाऊन नोंदवून ये म्हणून सांगते. आता गॅस पण संपायला आले. आता त्याचं एक खरं टेन्शन एक झालं की एक टेन्शन वाढतच जातात, पण कमी काय होत नाही बाबा खरं. गाईस हे बघा, आता संध्याकाळ झालं, स्वयंपाक उरकले सगळं. म्हटलं आता जरा बाहेर जाऊन येवा. बरीच काम आहे. ते देवीचं साड्या फॉल पिकोला टाकले होते, ते साड्या आणायचे, माझे ब्लाऊज वगैरे ते आणायचे. बरीच काम आहे. म्हटलं आता जावं आवरून. आणि ते मिंत्रावरनं ते सगळं मागवलेलं, त्याचं सगळं हे करून व्हिडिओ बनवायचे, ते पण राहिले. बरीच काम आहेत, कधी कधी होत नाही. आज दुपारी मस्त झोपून गेलं तर असलं झोप लागलं नाही बघा, फ्रेश वाटतंच आहे असे झोपले की, झोप झाले की. आता म्हटलं आवरते आणि बाहेर जायचं म्हणून. मग जाऊ का? हां. अरे आपण पैसे देतो दुसऱ्यांना आणि बरोबर इतकं ना खोटं बोलतात बापरे. समोरच्या लोकांना एवढं खोटं बोलायला कसं जमतं तेच कळत नाही. आता चप्पल कुठला घालू तेच कळत. आईच्या चप्पल घालावं, आईच्या चप्पल घालून जाते गाईस. ए गुब्बू बाय ना. काय होतं हे, आपण पैसे देतो दुसरं, घेताना इतका गोड बोलून पैसे घेतात बापरे लोक, आणि देता वेळी असं सांगतात ना, हे झालं ते झालं काय, आणि आज देईन उद्या देईन हेच चाललेलं आहे. मग काय होतं, आपलं चिडचिड होतं. पैसे आपला असून सुद्धा आपल्याला म्हणजे मिळत नाही. त्यांना प्रेमाचा भाषाही कळत नाही, कुठलाही भाषा कळत नाही, आणि येड्यात आपल्यालाच जमा करतात त्या लोक. जे इथून पार ते मोठं बस थांबलं ना, ते बसपासून ते गाडी लावले, ते पार इकडं ते मांडव दिसत असेल ना, ते मांडवचं तिथलं म्हणजे मला असं वाटतं मिनिमम आहे ना 2 किलोमीटर, 2 ते 3 किलोमीटर एवढा लांब गाड्या, आणि पार एवढा लाईन, इतकं 2 ते 3 किलोमीटर लाईन. म्हणजे एवढा गर्दी असतो इथं हनुमानजीला. छोटंसंच मंदिर आहे, इतकं सुंदर आहे ना, आणि इथं आले ना मन प्रसन्न वाटतं. मला नाही माहिती आवाज येतं का नाही, गाड्यांचा पण आवाज येतो. खूप छान वाटतं इथं नेहमी. आणि रात्रीचं आलं ना, एकदा तर मी 11:30-12ला आलते तेव्हा दर्शनला, तेव्हा पण लाईन होता अक्षरशः. तेव्हा कारण की मी अजून ब्लॉगिंग नव्हते करत तेव्हा ना, त्यामुळे तेव्हा पण इतकं गर्दी होतं ना. आणि आत्ता पण इतकं मी बघते, आता वाजले किती, 9 वाजले तरी लोकांचं इतकी गर्दी आहे बाप रे. आणि लाईनीत व्यवस्थित, असं गाजावाजा नाही काही नाही, व्यवस्थित लाईनीत उभं राहून व्यवस्थित दर्शन घेतात सगळे लोक, आणि छान वाटतं. आणि खूप बापरे गर्दी खूप असतं. आणि म्हणतात असं, मला नाही माहिती, नवसाला पावणार आहे असं म्हणतात ते. असावं मग एखाद्या वेळा, त्यामुळंच एवढं गर्दी असणार आहे इथं. खूप गर्दी आहे बापरे. हे बघा, मला आत्ता आज कळतंय, म्हणजे इकडं मंदिरात आले म्हणून मला कळलं. म्हणजे दिसतं बघा डी-मार्ट, इथं बावधानला पण नवीन डी-मार्ट झालेलं दिसते, आता नवीनच झालेलं दिसते. ओपनिंग पण, लाईटिंग वगैरे सगळं तशीच आहे. किती छान. थांबा तुम्हाला बॅकने दाखवते. मला आत्ता कळतंय हे, म्हणजे डी-मार्ट इथं बावधानला झालं म्हणून. आणि ते मला असं वाटतं कर्वेनगरपेक्षा हे मोठा दिसतो मला डी-मार्ट. आता नेक्स्ट टाईम डी-मार्टला बघू, इथं मारणार मी चक्कर, म्हणजे इथं येईल मी, तुम्हाला दाखवते बॅक. हे गाईस बघा मी कुठं आले आज, चांदणी चौक. हे बघ व्ह्यू बघा किती छान वाटतं ना, इतकं छान वाटतं ना, बरं वाटतं असं संध्याकाळचं असे आले, हवाशीर असं बरं वाटतं इथं आले.
केसांचं तरी अवतारच होतं पार असं. आणि नाही तर म्हणजे असतात यार लोक खूप असतात आणि हे माझ्या मागं फिरतं एवढं. किती छान वाटतं ना. आणि मागं व्ह्यू बघा किती छान आहे यार. तुम्हाला बॅकने दाखवते, बॅकने जास्त छान वाटेल आता. हे गाईस तुम्हाला माहिती आहे मी कशाने आले आता इथनं? प्लेनमधनं आले मी, एरोप्लेनमधनं बसून आले. तुम्हाला दाखवते मी कुठं एरोप्लेन दिसतं का? एरोप्लेनमध्ये बसून आले मी आता. नाही इतकं छान वाटतं ना ते व्ह्यू वगैरे नाही का मिलिटरीचं. आता दिसतं का नाही माहीत नाही, मागण्या बघ दिसत असेल बघा. छान वाटतं आणि मस्त वाटतं यार. चिल मस्त चिल करायला छान आहे इथं. आलं ना मस्त म्हणजे नाही का शांत तर नाही आहे इथं पण भारी वाटतं इथं येऊन. हे गाईस व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईस.